नमस्कार मंडळी. मी आशिष निकम, चव्हाणवाडी, विठ्ठलवाडी ना, विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी या गोठ्यात आहे. आशिषचं वय जर पाहिलं तर साधारणतः 24 मला वाटतं असेल ना, 24 आता 23 लागले. 23 वय आहे. परंतु आशिष नोकरीच्या मागे न लागता की आदर्श दूध व्यवसाय कसा करायचा आणि यातून चांगली इन्कम कशी कमवायची, तर ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आशिषनं ज्या गाया निवडल्यात, गाया बघा तुम्ही दिसतील सगळ्या प्रकारच्या, जर्सी असेल, एचएफ असेल आणि क्रॉस करण्यास सुद्धा, ब्रीडिंग वरती सुद्धा आशिषचं स्वतःचं वैयक्तिक लक्ष सुंदर आहे. आशिषकडे एक खिल्लार गाई आहे. त्या खिल्लार गाई सुद्धा आहे ना, अगदी म्हणजे महाराष्ट्राचे अगदी खानदानी खिल्लार म्हणतात ना, अगदी 99.99% खिल्लार जे आहे ना, ते ब्रीड आशिषने मुद्दाम इथं जोपासली गाई. मला सुंदर गाईचं जे संगोपन केलं आशिषनं, एकदम गाई सुंदर आवडलेली, चपळ गाई एकदम. त्याबरोबर आशिषनं गाईचं जे गोठ्यातलं नियोजन आहे, 2 वेळची वैरण कशी, 2 वेळची जेवण कसं द्यायचं आणि बाकी वेळ रवंतीला कसं द्यायचं, एकदम सुंदर नियोजन केलंय. त्याबरोबर आशिषकडून मला एक अपेक्षा आहे की 24 तास पाण्याची गरज आहे इथं करणार. ते का आज मी आशिषला ते मी सजेस्ट केलंय. आजपासून आशिष मला वाटतं गव्हाणीत पाणी सोडायचं नियोजन करतील. आणि दुसरं एक सूचना, याची वैरणीची जी काडी आहे एकदम पावडर होती. ह्याच्यामुळं वैरण तुमची जे 25-30 किलोमध्ये बघायचं, ह्याच्याऐवजी ते वैरण वाढून जाणार आहे. त्यामुळं वैरण सुद्धा ह्याच्यात बचत होईल. आणि रवंतीला जर तुमचं वैरणीची कांडी 1.5 इंचाच्या, 1 ते 1.5 इंचाच्या आसपास जर ठेवली तर रवंतीला त्याचं लवकर येण्याचं प्रमाण वाढतं. वैरण सुद्धा सुंदर आहे, फक्त त्याची साईज वाढवणं गरजेचं आहे. एक पातं कमी केलं तर तो फायदा होईल. आशिषच्या कालवडीत बघा, कालवडी सुद्धा चांगलं ब्रीड जोपासलंय. एक महत्वाचं एक सांगायचं म्हणजे काळी कालवड जी आहे, तिच्या बापाचं नाव काय, बुन आहे ना, एबीएसचं बून. एबीएसचं बुनचं थ्रू एचएफ काय गाईवरच केलंय ना, तिच्या आईच्या एचएफ गाईवरच ती कालवड बनवली. पण ती कालवडीचा जो दर्जा झालाय ना, आपल्याकडे त्रिवेणी गाई ज्या जशा बनवल्या, फुले त्रिवेणी, त्या पद्धतीने ती कालवड तयार झालेली, खाली बसलेली आहे. त्यामुळे ती काही इथून दिसत नाहीये. आशिषला विनंती की जरा कालवड उठवली तर बरं होईल, मला बाकी शेतकऱ्यांना दाखवता येईल. आशिषनं गोठ्यामध्ये कालवडीला सुद्धा 24 तास पाण्याची सोय केलेली आहे. त्यामुळं कालवडींचे जे आहे, पहिल्यापासून 24 तास पाणी मिळाल्यामुळे कालवडींची वाढ अगदी चांगली होते. कालवडी आहे आशिषची, हे एबीएसच्या बून ह्या वळूपासून बनवलेली कालवडी. त्याच्याकडे त्याचे गुण जर बघितलं तर आपले बाकी शेतकरी म्हणणार काळी दिसते म्हणजे तिला गुणवत्ता कमी आहे असं लोकांचा ग्रह असतो. परंतु ह्या कालवडीमध्ये तुम्ही तिची खुरे बघा, तिच्या नजर बघा, तिचे डोळे बघा चकचकीचे, तिची खुरे सुद्धा काळे आहेत. म्हणजे ह्या कालवडीमध्ये प्रतिकार शक्ती जी आहे इतर जनावरांपेक्षा नक्कीच चांगले हे लक्षण आहे तिच्यामध्ये. ह्या कालवडी सुद्धा दूध देण्याची क्षमता चांगली राहते. वितात ह्या एका वितामध्ये 4,000-5,000 लिटर सहज देऊ शकतात एका विताला. आणि ह्या कालवडींचं रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळं कुठल्याही आजाराला सहजासहजी बळी पडत नाहीत. हा व्हिडिओ मुद्दाम शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना माहितीसाठी बनवलाय. एक चांगला होतकरू तरुण आपल्या स्वतःच्या कष्टावर कसं दूध व्यवसायात यशस्वी होतो, एक उत्तम उदाहरण म्हणजे आशिष निकम आहेत. हा मी त्यांच्याकडे आता गोट्या, ही माझी पहिलीच व्हिजिट आहे, परंतु आमचं कन्हैयाचं 30+ ह्या गोट्यावर वापरलं जातं आहे. आणि त्याबरोबर गाभण गाई ज्या आहेत यांना ट्रान्झिफिड म्हणून कन्हैयाचं जन्नी स्पेशल त्यांनी वापरलं आहे. त्या जन्नी स्पेशलच्या बाबतीत त्यांनी खूप रिझल्ट चांगला आहे असं सांगितलंय. आशिष जरा सांगितलं, तुम्हाला काय काय फायदा वाटला ते जरा सांगू शकता? जन्नीमुळे जरा कात चांगली आली आणि वेट बी वाढतंय गाईचं. कारण की जी शरीर जे असं म्हणजे कमकुवत झालं होतं की हाडं दिसत होती असे, त्या गाया तयार झालेल्या आहेत. आपल्यापाशी 1-2 रिझल्ट आहेत तसं दाखवण्यासाठी, कारण की गाभण काळातल्या आता 2 गायी आहेत. मला गाई पण बघू आपण. आणि 30+ चे काय रिझल्ट वाटले आशिष तुम्हाला? 30+ दुधाची लेवल ही एकसारखी राहते. अजून आणि गाई वीक होत नाहीत, अशी म्हणजे आकसून येत नाहीत गाई. बर, हा, एक त्या गाई मला ज्यांनी दिलाय ना त्या गाया फक्त थोडंसं दाखवा. हे खिलार माझ्या धावायचे नाही ना, हिला जन्नी चालू. हे बघा, त्या गायीने जन्नी खाल्लंय. गायीचं जर फोटो म्हणजे आता इथं थोडासा अंधार जरासा आभाळ आल्यामुळं, पण जवळून जर पाहिलं, अशी थोडं जवळ आहे अलीकडे तुम्ही, गायी पहा तुम्ही. गाई तिचं जे चौकट बनवलेली, गायीचं फाउंडेशन पण जबरदस्त आहे. पण गायीची ग्लेजिंग जे आलंय गायीच्या शरीरावर
आशिषचं असं सांगणं आहे की मी अजूनपर्यंत असं पाहिलं नव्हतं एवढे रिझल्ट ट्रान्झिफिट कुठल्याही सगळ्या कंपन्यांचे वापरून झालेत, परंतु कन्हाईचं ज्यावेळेस ट्रान्झिफिट म्हणून ज्यांनी स्पेशल वापरलंय तर गाय खरोखर सुंदर त्यांनी रिझल्ट आणि लवकर रिझल्ट आहे असं म्हणजे 1-2 पोती खाल्ले असं नाही, एका पोत्यामध्येच रिझल्ट आहे त्या जर्नीला. बेस्ट धन्यवाद आशिष, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना पण हे केलं. फक्त मला ह्या गोठ्यामध्ये एकच सजेशन मी आता आशिषला देऊ केलंय की 24 तास पाण्यासाठी आपल्याला गोठ्यामध्ये जेवण गाईंचं जेवण झाल्यानंतर गोठ्यामध्ये 4 इंच पाणी गव्हाणीतच सोडायचं. त्यांनी आजपासून मला शब्द दिला की आजपासून ते करणार आहेत. धन्यवाद मंडळी.